की आपण भारतातले जागतिक दर्जाचे साहित्यिक आणि ज्यांना इंडियन गॉर्की असं ज्यांना संबोधलं गेलं, त्यांच्या जन्मगावी महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव या ठिकाणी आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की ज्यांना जग इंडियन गॉर्की म्हणून ओळखतं, त्या महामानवाच्या महापुरुषांच्या घरी आपण आहे. हे त्यांचं त्या काळातलं घर आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या अगोदरचं या ठिकाणी मातंग समाज, जो शूरवीर क्रांतिकारी मातंग समाज आहे, तो या ठिकाणी वस्तीनं राहत होता. या ठिकाणी त्यांचं घर होतं. हे घर आपण आता बघत असाल. या घरामध्ये ज्या खिडक्या आहेत त्या जशाच्या तशा आहेत. शासनाच्या वतीनं त्याचं स्मारकात रूपांतर झालेलं आहे. आपण बघितलं तर माझ्या बाजूला प्रशांत भाऊ सलामती ज्या ठिकाणी उभा आहे त्या बाजूला ही खिडकी आहे. खिडकी म्हणजे त्यावेळेचं कपाट, की याच्यामध्ये फळीचा वापर करून त्याच्यामध्ये भांडी, जेवणाचे साहित्य किंवा डबे छोटेसे असं इथे ठेवलेलं असायचं. आणि लाकडी तुळी जी जुन्या पद्धतीची, ही बॅलन्स जुनी इंग्रजांच्या काळामध्ये बॅलन्स केलेला पूल करायचे तयार, जे आपण जर गेला पश्चिम बंगालमध्ये हावडा ब्रिज, की त्याला कुठलाही पिलर नाही पण तो पूल आहे, त्या धर्तीचं अशा पद्धतीचं हे वरचं छप्पर आपल्याला बघायला मिळेल. इथं आपण बघत असाल की इथे एक ही दिवळी आहे, त्याला दिवळी म्हणतात. इथं उकळ आहे, या ठिकाणी कपाट आहे. इथे एक ही खिडकी आहे ही उजव्या बाजूची, ही फार महत्वाची खिडकी आहे. की अण्णाभाऊंच्या घरामध्ये ज्यावेळा फकीराचा संदर्भ येतो जन्मल्याच्या नंतर, तर ती बाळ रडलेल्याचा आवाज हा या खिडकीतून ऐकलेला होता. आणि वालुबाई जेव्हा ते बाळ घेऊन बाहेर आल्या, ती खरं तर ही ती जागा आहे की ज्या ठिकाणाहून अण्णाभाऊंना घेऊन त्या उठल्या, रडलेला आवाज ऐकल्याच्या नंतर. आणि जी लुटीचं जी ही होतं त्यांच्याजवळ खजिना, त्यातले जी ओंजळ भरून सुरती रुपये, जी ओंजळ भरून असं माता वालुबाईच्या वट्यामध्ये क्रांतीसूर्य महानायक राष्ट्रवीर फकीरराज साठे यांनी टाकल्या होत्या. तो रडलेल्या बाळाचा, महापुरुषाचा आवाज तो याच दिशेला गेलेला होता. आणि इकडून फकीरांचे जी घोडदळ होतं ते आल्याच्या नंतर आपण बघत असाल ते समोरचं झाड, त्या झाडाच्या खाली सगळ्या गोष्टी थांबलेल्या होत्या. आणि तिथूनच हा महानायक आज वाटेगाव ते रशियाचा प्रवास त्या महानायकाने केला. त्या महानायकाच्या पावन आणि पुण्यभूमीमध्ये आज आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी नतमस्तक व्हायला आलेलो आहे. आज आम्ही त्याच्या मातीमध्ये नतमस्तक अण्णाभाऊंच्या मातीमध्ये झालोय. क्रांतीवीर, राष्ट्रवीर फकीरराव रामोजी साठे यांच्या शरणानं पावन झालेली ही माती आज आम्ही कपाळाला लावून चाललोय. हा आरक्षण वर्गीकरणाचा जो रणसंग्राम आहे, महासंग्राम आहे, तो या 9 ऑगस्ट क्रांती दिनापर्यंत जिंकून दाखवायचा. या महाराष्ट्राला मातंग समाज जो गवसणी घालतोय, जो विचार करून पुढे चाललाय, समता, सामाजिक न्याय, बंधुभावाचा आणि संविधानाचा, लोकशाही मार्गाचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाच्या लढाईचं रणशिंग आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शंकरभाऊ तडाके, की ज्यांच्या नावात शंकर आहे, तो तिसरा डोळा म्हणून जगाला बजावला जातो. तो तिसरा डोळा हा सामाजिक न्यायाचा अण्णाभाऊंच्या घरात उमरल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो. जय लहुजी, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय फकीरा. आज या ठिकाणी खरंच आम्ही सगळेजण धन्य झालो की जागतिक दर्जाचे साहित्यकार, जगविख्यात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या
वाटेगाव येथील गुणगावी आम्ही सगळेजण आलो आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही खरंच आम्हाला असा भास व्हायला लागला की या ठिकाणी आमच्या आसपासच कुठंतरी अण्णाभाऊ आहे असा आम्हाला भास व्हायला लागला. आणि आम्ही खरंच नतमस्तक झालोय आज इथलं सगळं जी अण्णाभाऊंची शिल्पसृष्टी आहे ती पाहून, अण्णाभाऊंचं घर पाहून, त्या काळी कशा पद्धतीने या ठिकाणी अण्णाभाऊंनी दिवस या ठिकाणी घालवले असतील, कशा पद्धतीने त्यांचं या ठिकाणी उदरनिर्वाह झाला असेल हे आम्हाला आठवूनच त्याची कल्पना करूनच आमच्या अंगावरती शहारे आलेले, मन भरून आलेलं आहे. आणि खरंच आम्ही धन्य झालो या ठिकाणी. आज आम्ही या पावन घरामध्ये अण्णाभाऊंचं जे वास्तव्य होतं तिथं आम्ही भेट दिली आणि मी या निमित्ताने संबंध सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि मातंग समाज बांधवांना तसेच महाराष्ट्रातील समाज बांधवांना मी जाहीर आवाहन करतो की येत्या 9 ऑगस्टला रविवार आहे, क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनाच्या निमित्ताने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये भव्य मोर्चा आणि जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. तर सर्वांना विनंती करतो, आव्हान करतो की त्या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि तो मोर्चा आपण यशस्वी करायचा आहे. आम्ही येतोय, आपणही या. लातूरला मोर्चा झाला, अतिशय देखणा आणि सुंदर असा महामोर्चा झाला. लातूर येतो झाकी है, सांगली अभी बाकी है. मी येतोय, आपणही या. 9 ऑगस्टला कुठून पण घुसा पण सांगलीत दिसा. धन्यवाद. जय लवजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय, जय फकीर.